वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। ग्रामदैवत भगवान की जय। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। संगमेश्वर महादेव की जय। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम
नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिन्या महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हे भोलेनाथ। एक ताळी जय हो। जय भोले। वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमे तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणे न विनश्यति नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः पार्वतीपतये शिव हर हर। संगमेश्वर महादेव की हर 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 हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान संगमेश्वर शंभू महादेव भगवान वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरुमाऊलीसह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली संत ज्ञानेश्वर माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून शिवपार्वती समान शिवभक्त परायण सौ श्री माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज वालवडकर तथा शिवभक्त परायण गुरुभक्त सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथाप्पा वालवडकर महाराज या दोन्हीही दाम्पत्याच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये उपस्थित आपण सर्व सद्भक्त मंडळी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। या दुसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये या अखंड शिवनाम सप्ताहासाठी, या संगीतमय शिवमहापुराण कथेसाठी, या चालत असलेल्या नामयज्ञ सोहळ्यासाठी ज्यांनी अथांग असं परिश्रम घेऊन या महाशिवरात्री पर्व काळामध्ये या शिवभक्तांना शिवभक्तीचं ज्ञान अमृत प्राप्त करून देऊन या शिवभक्तांच्या कल्याणाचा, शिवभक्तांच्या मोक्षाचा अधिकार प्राप्त करून देत असलेले मार्गदर्शक शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती मन्मथाप्पा स्वामी महाराज वालवडकर, स्वामी महाराजांना यथोचित 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेली सद्भक्त मंडळी, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये, या नामयज्ञ सोहळ्यासाठी यादव पाटील परिवार, लेंडाळ परिवार, माळी परिवार यांनी सुद्धा या ठिकाणी विशेष असं सहकार्य या पवित्र नामयज्ञ सोहळ्यासाठी केलेलं आहे। त्याचबरोबर आजच्या दुसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये चहा व नाश्त्याची सेवा देणारे शिवभक्त परायण श्री महादेव किसन पाटील परिवार, महाप्रसादाची सेवा देणारे समस्त माळी समाज परिवार वालवड, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेली सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देत असलेले सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त मंडळी, परिचित अपरिचितरित्या काया वाचा मनाने आपली सेवा करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, त्याचबरोबर ज्यांचं या ठिकाणी जप तप अनुष्ठान सुरू आहे असे शिवभक्त परायण सौभाग्यवती माहेश्वर मूर्ती सुनंदाताई मन्मथाप्पा स्वामी महाराज, त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर, स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण गणेश विभूती परिवार तथा शिवभक्त परायण संतोष घोंगडे परिवार, त्याचबरोबर सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम लाभत आहे असे ओमकार कला मंडपचे ओनर शिवभक्त परायण गणेश दादा अनपट परिवार, त्याचबरोबर या शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार तथा ही कथा भक्तिधारा व आई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य दत्तात्रय बेळे महाराज किलजकर, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी तथा शिवलिंग महाराज आत्मलिंग महाराज यासह आपणा सर्वांचं आजच्या
दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। कथा श्रवण करत असताना शिवमहापुराण कथेमध्ये नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे। नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे पहिल्या क्रमांकाची, ती म्हणजे श्रवण भक्ती। कारण श्रवण केल्यानंतरच आपल्या हिताचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। समोरच्याचं आपण ऐकूनच नाही घेतलं तर आपल्याला समोरचा काय म्हणत आहे याचं ज्ञान होईल नाही होणार। त्यामुळे या संसारामध्ये वाटचाल करत असताना, या भक्तीमध्ये वाटचाल करत असताना या शिवमहापुराण कथा श्रवण करणं गरजेचं आहे। पहिली भक्ती आहे, ऐकल्यानंतरच या मनुष्य जीवाला आपल्या हिताचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि म्हणून ऐकिले ते धरा ध्यानी वाचे वदा शूळपाणी, या संतांनी दिलेल्या प्रमाणानुसार आपण ही कथा ज्ञान रूपाने जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणामध्ये श्रवण करणार नाही तोपर्यंत या आपल्या कथेचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही। मग ही श्रवण भक्ती करत असताना ज्ञान का महत्वाचं आहे? परमरहस्याचं पारायण किती जण करत आहेत इथं? हात वरी करा। बरेच जण परमरहस्याचं पारायण करत आहेत। या परमरहस्याचं पारायण करत असताना पारायणामध्ये एक ओवी आलेली आहे, एक दृष्टांत आलेला आहे बघा। आंधळा आणि पांगळा। आंधळा आणि पांगळा एका झोपडीमध्ये बसलेले असताना त्या झोपडीला आग लागते। मग ही आग लागलेली दिसते कोणाला? पांगळ्याला। कारण पांगळ्याला डोळे आहेत पण पळण्यासाठी पाय नाहीत, आणि आंधळ्याला डोळे नाहीत पण पळून जाण्यासाठी पाय आहेत। आता किती मोठं संकट आहे बघा। पांगळ्याला डोळे आहेत पण पळायला येत नाही, आंधळ्याला डोळे नाहीत पण पळायला येतं। मग ही लागलेली आग पाहिली कोणी? पांगळ्याने पाहिली। आणि पांगळ्याजवळ परमार्थिक असं ज्ञान होतं, आणि त्या ज्ञानाच्या बळावर या पांगळ्यानी बुद्धी सुचली, युक्ती सुचली, आणि या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग निवडला आणि आंधळ्याला बोलू लागला, अरे बाबा आंधळोबा, आपण ज्या झोपडीमध्ये बसलेलो आहोत ना त्या झोपडीला आग लागलेली आहे, आग। आणि आता मी जर ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जर तू कार्य नाही केलं तर आपण या आगीमध्ये जळून खाक होऊ। आंधळ्यानं म्हटलं ठीक आहे पांगळोबा, तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे, सांगा काय करायचंय। पांगळा म्हणाला, मी तुझ्या खांद्यावरती बसेन आणि जिकडे जिकडे आवाजाचा इशारा करेन तिकडे तिकडे तुला चलायचं आहे, ठीक आहे? यात काय अवघड आहे? लगेच आंधळा खाली बसला, पांगळा त्याच्या खांद्यावर बसला, आणि मग पांगळा जिकडे जिकडे आवाजाचा इशारा करू लागला तिकडे तिकडे हा आंधळा चालू लागला। असं करता करता मुख्य दरवाजातून या दोघांची त्या संकटातून मुक्ती झाली। याच्यातून हा सिद्धांत आपल्या समोर येतो, परमार्थिक ज्ञान आपल्याला कितीही मोठ्या संकटातून दूर करू शकतं। ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे। आणि म्हणून या आंधळ्या आणि पांगळ्याची सुटका केवळ आणि केवळ परमार्थिक ज्ञानाच्या युक्तीमुळे या संकटातून त्यांची सुटका झाली। इथं जर ज्ञान नसतं तर या दोघांनाही त्या संकटामध्ये सापडून मरावं लागलं असतं। आणि म्हणून या कलियुगामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला आपल्या हिताचं ज्ञान असणं गरजेचं आहे। पण आपण संसारामध्ये एवढे गुरफटून गेलेलो आहोत की या संसारामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला परमार्थ आठवत नाही। सुखामध्ये आपल्याला परमार्थ कदापि आठवत नाही, सुखामध्ये कथा आपल्याला कदापि आठवत नाही, दुःखामध्ये मात्र आपल्याला कथा आठवतात। कथेवरून जाताना तुम्हाला 1 लाख रुपये सापडले प्रशांत आप्पा, तुम्हालाच बरं का, 1 लाख रुपये सापडले, तुम्ही मागे वळून पाहणार नाही, आनंदामध्ये गपचूप जाणार, तिजोरीमध्ये 1 लाख रुपये ठेवून दिले। रात्री आनंदामध्ये तुम्हाला झोप लागली,
पण त्याच रात्री चोराने तुमचे 1 लाख रुपये चोरून नेले हे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तिजोरीकडे गेल्यानंतर कळालं की रात्रीच सापडलेले 1 लाख रुपये चोरानं चोरून घेऊन गेले। मग आता मात्र तुम्ही कपाळाला हात मारणार, अरे देवा काय मी तुझं वाटोळं केलं होतं, रात्रीच सुख दिला आणि आता लगेच दुःख दिला। म्हणजे ज्यावेळेस दुःख झालं त्यावेळेस आपल्याला तो देव दिसला, पण रात्री 1 लाख रुपये सापडले त्याच्यातले 50 महाराजाकडे देऊन टाकावं, देणगी देऊन टाकावं, संगमेश्वरांच्या डायरीवर आपलं नाव यावं असं वाटलं का? नाही वाटलं। त्यावेळेस सुख मिळालं पण आपण तिकडे लक्ष दिलो नाही। मग दुःख आल्याबरोबर देव आठवतो। संत म्हणतात सुख असो वा दुःख असो या दोन्ही प्रसंगामध्ये आपल्याला भगवंताचं नाव त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे। आणि तीच भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये रुजण्यासाठी संसार आणि परमार्थ पाहत असताना संत संसारात होते, पण संत फक्त संसारात दिसायला होते महाराज, असायला कुठं होते? परमार्थात होते। लक्षपूर्वक आहे का? संतांनीही संसार केला, आपणही संसार केला, पण संत संसारात फक्त दिसायला होते, असायला परमार्थात होते। आपण फक्त परमार्थात दिसायला आहोत आणि संसारात असायला आहोत, असंच ना? दिसण्यापुरती भक्ती झाली आहोत का? आहोत। आणि असायला कुठं आहे? दंड देवळात चित्त तुम्हीच म्हणायचं। आपण फक्त इथं दिसायला आलो असं कदापि चालणार नाही। एकीकडे संत म्हणतात सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ, संत म्हणतात एकीकडे, आणि एकीकडे तेच संत म्हणतात दारापुत्र वित्त नये कामा। संतांची भाषा खूप विचार करण्याजोगी आहे बरं का। एकीकडे संत म्हणतात प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ होत नाही, आणि एकीकडे तेच संत म्हणतात दारापुत्र वित्त नये कामा। दारा म्हणजे काय? प्रशांतप्पा, दारा म्हणजे घराची चौकट का? बोला चष्मेवाले बाबा, दारा म्हणजे काय? आम्हाला माहित नाही बाबा, आम्ही ऐकायला आलेलो आहे, हे की नाही? दारा म्हणजे पत्नी बायको, पुत्र म्हणजे मुलगा आणि वित्त म्हणजे पैसा। एकीकडे हेच संत म्हणत आहेत दारा पुत्र वित्त नये कामा, बायको मुलगा पैसा हे काही कामाचे नाही म्हणणारी संतच आहेत। आणि एकीकडे संत म्हणतात सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ, एकीकडे म्हणतात प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ होत नाही, आणि एकीकडे म्हणतात हे काय कामाचे नाही। तर लक्षपूर्वक ऐका, संतांची भाषा विचार करण्याजोगी आहे। जी पत्नी, जो मुलगा, जो पैसा कामाचा नाही म्हणतात त्यांची उपमा आहे का? कोणती पत्नी इथं कामाची नाही म्हणतात? जी पत्नी स्वतःही परमार्थ करत नाही आणि आपल्या पतीलाही परमार्थ करू देत नाही, जी पत्नी आपणही धर्माचं पालन करत नाही, आपल्या परिवारामध्येही धर्माचं आचरण करत नाही, ती पत्नी इथं कामाची नाही म्हणतात। कोणता मुलगा इथं कामाचा नाही? जो जन्माला येऊन वाम मार्ग स्वीकारलेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे, आपल्या धर्माचं पालन करत नाही, अधर्माने वागतो आहे, तो मुलगा इथं कामाचा नाही म्हणतात। कोणता पैसा इथं कामाचा नाही? जो शापित रूपाने कमावलेला पैसा आहे तो इथं कामाचा नाही म्हणतात। संतांची भाषा विचार करण्याजोगी आहे। आणि म्हणजे या प्रपंचामध्ये असताना आपण फक्त दिसायला असावं, असायला आपण परमार्थात राहावं, जेणेकरून आपल्या जीवनाचं हित आपल्याला साधून घेता येईल। मग याच शिव महापुराण कथा श्रवणाने पापी दुराचार्यांचा उद्धार झालेला आहे। याच ज्ञानाने, याच शिवकथा श्रवणाने अति दुराचारी प्राण्यांचा उद्धार झालेला आहे। त्याच कथा आपल्याला या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करायचे आहेत। जसं आपलं वालवड नगरी आहे तशीच शिव महापुराण कथेमध्ये एक नगरी सांगितलेली आहे, ती म्हणजे बाष्कल नावाच्या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं टुमणूर नावाचं गाव सांगितलेलं आहे, टुमणूर। आणि त्या गावामध्ये पूर्ण गाव हे ब्राह्मणांचं गाव होतं। गावामध्ये इतर कोणत्या जाती धर्माचा व्यक्ती राहत नव्हता, हे की नाही? फक्त आणि फक्त
त्या गावामध्ये ब्राह्मणांची मांदियाळी वास्तव्य करत होती। आता प्रश्न जर केला, ब्राह्मणांचं काय कर्तव्य असतं? पूजा पाठ करणं, धर्माचं आचरण करणं, आपणही धर्मामध्ये राहणं, लोकांचं हे हित साधणं, लोकांच्यात कल्याण करणं हे ब्राह्मणांचं आद्य कर्तव्य असतं। आजपर्यंत तुम्ही ऐकलं नसेल, पण ब्राह्मण लोकांचा इष्टदेव आणि कुलदेव जर कोण असेल तर तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहेत बरं का। कारण या शिव महापुराण कथेमध्ये जास्तीत जास्त कथा ब्राह्मणांच्या आहेत, पारध्याच्या आहेत, भिल्लाच्या आहेत, ज्यांनी शिवभक्ती साधून शिवपदाची प्राप्ती करून घेतलेली आहे। आणि त्याच ब्राह्मणांच्या मांदियाळीमध्ये वाटचाल करत असताना पूर्ण गाव हे व्यसनाधीन वास्तव्य करणार आहे। त्यांचा पेशा आहे मदिरा प्राशन करणं, वेश्यागमन करणं, दुराचरण वागणं, व्याभिचार करणं, जुगार खेळणं, चोऱ्या करणं, परस्त्रियांना वाईट नजरेने पाहणं, हा त्या गावचा पेशा होता। पूर्ण गाव। आणि त्याच गावामध्ये भगवान शिव परमात्म्यांनी वर्णन केलेली कथा म्हणजे बिंदुल ब्राह्मण आणि पत्नी चंचुला आहे। बिंदुल ब्राह्मण आणि पत्नी चंचुला आहे। पूर्ण गावामध्ये फक्त आणि फक्त एक चंचुला अशी पत्नी आहे जिनं आपलं पातिव्रत्य सांभाळून ठेवलं होतं, जिनं शिवभक्ती अवलोकन केलेली होती। आपल्या जवळ कितीही दोष वाईट असू द्या, आपण ते दोष आपल्या अंतःकरणात रुजवायचे की नाही हे आपल्या हातात असतं बरं का। मोबाईल चांगलाही आहे वाईटही आहे, पण त्या मोबाईलचा किती चांगल्या प्रकारे वापर करावा हे आपल्या हातात असतं। त्याच्यातले वाईट गुण घ्यायचे की चांगला वापर करायचं हे आपल्या वापरकर्त्यांच्या हातामध्ये असतं। तसंच दुराचार्यांच्या संगतीमध्ये राहता राहता सुद्धा आपण हा विचार केला पाहिजे की आपल्यामध्ये या दुराचारी लोकांचे दोष आपल्या अंतःकरणामध्ये रुजले नाही गेले पाहिजे। आपण प्रामाणिक मार्गावर वाटचाल केली पाहिजे, सत्य मार्गावर वाटचाल केली पाहिजे। ही चंचुला मात्र या दुराचारांच्या संगतीमध्ये राहता राहता तिनं आपलं पातिव्रत्य सांभाळून ठेवलं, तिनं आपली शिवभक्ती कायम सुरू ठेवली। आणि तिचा जो पती होता बिंदुल ब्राह्मण, तो मात्र दुराचाराने वागायचा, वेश्यागमन करायचा, मदिरा प्राशन करायचा, व्याभिचार करायचा, परस्त्रियांना वाईट नजरेने पाहायचा। आणि हे कार्य या बिंदुल ब्राह्मणानं आपल्या जीवनामध्ये पेशा रूपानं प्राप्त करून घेतलं होतं। पत्नी वेळोवेळी सांगायची, अहो ऐका ना, आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि ब्राह्मणांचं आद्य कर्तव्य असतं पूजापाठ करणं, धर्माचं आचरण करणं, लोकांचं कल्याण करणं, हे ब्राह्मणांचं आद्य कर्तव्य असतं बरं का। आणि तुम्ही या ब्राह्मणत्वाला डाग लागू देऊ नका, तुम्ही आवर घाला, तुमच्या या वाईट कृत्यावर आवर घाला, कारण नेहमी आपल्याला कर्माचं फळ भोगावं लागतं बरं का। जे आपण कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला याच ठिकाणी भोगावी लागते। पूर्वी लोक म्हणायचे या जन्मात केलेले पाप कर्म पुढच्या जन्मात भोगावे लागतात, पूर्वी म्हणायचे, पण आता तसं राहिलं नाही बरं का। सकाळी केलेले पाप कर्म संध्याकाळपर्यंत फेडावं लागतात, हे की नाही। म्हणून एखाद्या वेळेस देवाला नाही घाबरला तरी चालेल, पण तुम्ही करत असलेल्या वाईट कर्माला नक्की घाबरा, कारण एखाद्या वेळेस देव माफ करू शकतो, पण तुमचे कर्म तुम्हाला माफ करू शकत नाहीत, तुमचे कर्म तुम्हाला भोगच भोगायला भाग पाडतात। म्हणून नेहमी आपण देवापुढे उभं राहून देवदेव करता, परमार्थ करता आणि इथून गेल्यानंतर दुराचारानं वागता तर आपल्याला त्या पूजापाठ केलेल्याचं पुण्य लाभणार नाही, सुखाची प्राप्ती होणार नाही। देवाचंही कसं आहे लक्षपूर्वक ऐका। देवाच्या मंदिरात उभं राहून तुम्ही काय मागता याच्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता याच्यावर देव तुम्हाला सुख किंवा दुःख देत असतो बरं का। देवाच्या मंदिरात उभं राहून तुम्ही काय मागता याच्यापेक्षा त्याच्याकडे पाठ असताना कसं वागता त्याच्यावर देव तुम्हाला सुख किंवा दुःख देत असतो। म्हणून देवाकडे पाठ असताना आपले कर्म चांगले ठेवा, देवाकडे पाठ असताना आपले कर्म चांगले ठेवा, त्याच्यानेच आपल्याला सुखाची प्राप्ती
दुःखाची प्राप्ती भगवान शिव परमात्मा करून देणार आहे। आणि म्हणून या चंचुलेनं आपल्या पतीला वारंवार सांगितलं, पण पतीनं ऐकलं नाही। तेवढ्या वेळापुरतं हो म्हणायचा आणि त्याच्यानंतर आहे तोच आपला पाठ सुरू ठेवायचा। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चोऱ्या करायच्या, वेश्यागमन करायचं आहे की नाही, अशी अनेक दुराचारी कृत्य त्यानं त्याच्या जीवनामध्ये केलेली आहे। पत्नी सांगून सांगून थकली आहे, ती बिचारी आपल्या पतीची अनन्य भावाने सेवा करायची। पतीच्या 2 टाइम सकाळ संध्याकाळ पाया पडायची। पती सेवा म्हणजेच साक्षात महादेवाची सेवा सांगितलेली आहे। किती माय मावले आपल्या पतीच्या 2 टाइम पाया पडता, हातवरी करा बरं। एकही नाही, हसताय म्हणजे त्यानेच तुमच्या पडतेत का? अरे बापरे, अवघड आहे वालवडचं, अवघड आहे, खूपच अवघड दिसते। या चंचुलेनं आपल्या पतीची 10 प्रकारे सेवा केलेली आहे। शिव महापुराण कथेनं सांगितलेलं आहे 10 प्रकारे। गतवर्षीही सांगितलं होतं मी तुम्हाला 10 प्रकारे, आठवणीत राहिला असेल किंवा नाही राहिला असेल, पण नंबर आणि कोणती सेवा नोट करून ठेवा। या चंचुलेनं आपल्या पतीची 10 प्रकारे सेवा केलेली आहे। दिवसातून आपला पती एक वेळा घरातून बाहेरून घरी आल्यानंतर, शेतातून येऊ द्या, नोकरीवरून येऊ द्या, कुठल्याही कामातून एक वेळा घरी आल्यानंतर 10 प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे। नंबर 1, आपला पती बाहेरून घरी आल्यानंतर पाय धुवायला पाणी द्या। काय द्या? काय द्या? तुम्हीच त्यांच्याकडून घेता? पाय धुवायला पाणी द्यायचं। कितवा नंबर माय? पहिला नंबर। दुसरा नंबर, हातपाय पुसायला टॉवेल द्या। कितवा नंबर? दुसरा नंबर। तिसरा नंबर, घरामध्ये प्रवेश केलेल्या पतीला बसायला आसन टाका। काय टाका? आसन टाका। चौथा नंबर, बसलेल्या पतीच्या हातामध्ये वारकरी संप्रदाय असेल तर बुक्याची वाटी द्या, शिव संप्रदाय असेल तर भस्माची वाटी द्या। लावलंच पाहिजे म्हणायचं। कितवा नंबर? चौथा, आपापल्या धर्माची संस्कृती म्हणून कपाळावरती आपला गंध लावायला सांगा। नंबर 5वा, उजव्या हातामध्ये साखर द्या। काय द्या? साखर। नंबर 5। नंबर 6, साखर खाल्ल्यानंतर 1 लोटा जल, 1 ग्लास पाणी, जेवढं काही प्यायचं तेवढं पाणी द्या। कितवा नंबर? 6वा नंबर। 7वा नंबर, जेवण नाश्ता विचारा, तेवढं झाल्यानंतर 8व्या नंबरकडे या, पतीला पाय जोडायला सांगा। कितवा नंबर? 8वा नंबर। काय जोडायला सांगा? पाय जोडायला सांगा। आता यांना वाटलं उचलून आपटती का काय? असं काय होणार नाही। 8वा नंबर पाय जोडायला सांगा आणि 9वा नंबर डोक्यावर पदर घ्या। कितवा नंबर? 9वा नंबर। काय घ्या? डोक्यावर पदर घ्या। आता नको माय कलसे कलसे है की नाही? 9वा नंबर डोक्यावर पदर घ्या। बघा, पदर पदर म्हणल्यानंतर मला थोडंसं एक गोष्ट लक्षात आली। कलियुगामध्ये वावरत असताना लोकांचं म्हणणं आहे या स्त्रीच्या डोक्यावर पदर असावा। लक्षपूर्वक ऐका। कलियुगामध्ये वावरत असताना काही लोकांचं म्हणणं आहे या स्त्रीच्या डोक्यावर पदर असावा, पण संत विचार म्हणतात पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आदर असावा। लक्षपूर्वक ऐका। संत विचार म्हणतात पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आदर जर असेल, पदर घेतलेला असो किंवा नाही घेतलेला असो, त्या माय माऊलीमध्ये आपल्याला त्या जगदंबा मातेचं स्वरूप पाहता येईल। फक्त पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आदर असावा। 9वा नंबर डोक्यावर पदर घ्यावं आणि 10वा नंबर पतीनं जोडलेल्या पायावर आपलं मस्तक टेकून 2 तळहात पतीच्या अंगठ्याखाली घालायचे। एवढं जर केलात ना, तुमचा पती तुमच्या कुठं राहील? कुठं? आहा, आता मात्र करणार महाराज, मुठीत मुठीत आता मात्र नक्की करणार। मुठीत नक्की ठेवा, पण चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी ठेवा माय। अहो पती देवा, या दिवाळीला माझी साडी राहू द्या हो, पण गावामध्ये सप्ताह आहे, आपण तिथं देणगी देऊया हो, है की नाही? है की नाही? देणगी देऊया हो, कारण याच्याने आपल्या धनाची शुद्धता होते असते। देणगी देऊया हो। अहो पती देवा, सप्ताह आहे हो, सप्त्यामध्ये आपण अन्नदानाची एखादी पंगत देऊया ना हो। अहो पती देवा, शिवरात्रीला आपण आपल्या घरामध्ये
भजन ठेवूया, रुद्र अभिषेक करूया, स्वामी महाराजांना बोलावून जेवू घालूया, अशा चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी आपला पती मुठीत ठेवा, मुठीत ठेवा. अन्यथा हम दो हमारे दो काढा तुमच्या मायबापाला घराच्या बाहेर. एवढ्यासाठी नको मुठीत. उद्या तुमचेही लेकरं आहेत, जसे कर्म तुम्ही कराल लेकरं तुमचे तशीच परतफेड करणार आहेत. म्हणून सावध व्हा. 10 प्रकारे पतीची सेवा करा तुम्ही. चंचुलेनं आपल्या पतीची सेवा केलेली आहे, पण ही माय माऊली 10 प्रकारे पतीची सेवा करत असताना पतीचं आचरण सुद्धा तशा प्रकारे असणं गरजेचं आहे. आणि पती जर दिवस मावळा लेझिम खेळत येणारा असेल तर काय उपयोग आहे? नाही उपयोग. म्हणून पतीचं सुद्धा आचरण शुद्ध असलं पाहिजे, जेणेकरून आपली पत्नी या 10 प्रकारे आपली सेवा करेल. पती मारझोड करणारा होता, व्यसनी होता, दुराचारानं वागणारा होता, तरी सुद्धा या चंचुलीनं 2 टाइम सकाळ संध्याकाळ आपल्या पतीचं दर्शन घ्यावं, त्यांच्यामध्येच महादेवाला पाहावं आणि या 10 प्रकारची रोज सेवा करावी. बघता बघता या बिंदुल ब्राह्मणानं असे दुराचारी कृत्य केले, असा दुराचारानं वागला की त्याला त्याच्या केलेल्या वाईट कर्माची शिक्षा म्हणून त्याच्या शरीराला कोड फुटले, त्याच्या शरीराचा दुर्गंध पसरला, हातपाय थकले आणि तो धरणीवरती पडला. चालायला येईना, कोणी जवळ येईना, कोणी बोलेना. शेवटी ज्यानं कर्म केलेले आहेत त्याला त्याची परतफेड भोगावी लागते. तुम्ही चांगले कर्म केलात तर तुमच्या सोबत सुद्धा चांगलंच कार्य होणार. एकदा एका मोठ्या घराण्यातील एक मुलगी, हायपाय घराण्यातील एक मुलगी तिच्या मर्सडीज कारमध्ये गावाकडून शहराकडे ऑफिसला जात होती. जात असताना रात्रीचा प्रसंग आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. धोधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामध्ये मेन हायवे वरती तिची कार बंद पडली. आसपास जवळ कुठलंही गॅरेज नव्हतं बाबा, कुणी मेकॅनिक नव्हता. तिची कार बंद पडली आणि त्या मुलीला आता भीती वाटली. रात्रीचे 11 वाजलेले आहेत, हायवेवरती आता कोण आपल्याला मदत करणार याची भीती तिला वाटू लागली. बघता बघता 12 साडेबारा वाजली. तिनं लिफ्ट मागण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण कुणीच मदत करण्याला तयार नव्हतं. खूप काळानंतर शहरातून खेड्याकडे जाणारा एक सखाराम नावाचा रिक्षा चालक आपल्या घराकडे चालला होता. दिवसभर ड्युटी करून आपल्या खेड्या गावाकडे परत जात असताना त्या सखाराम नावाच्या रिक्षा चालकाला त्या हायवेवरती कुणीतरी एक मुलगी लिफ्ट मागत आहे हे त्या सखारामला दिसलेलं आहे. आणि त्या सखारामनी आपला रिक्षा त्या मुलीजवळ थांबवला आणि खाली उतरला. ती मुलगी 2 पावलं मागे सरकली, ती घाबरली. त्यावेळेस सखारामनी त्या मुलीला उत्तर दिलं, ताई घाबरू नका, मी तुमच्या भावासारखा आहे. एवढ्या रात्री तुम्हाला काय अडचण पडली आहे की तुम्ही या हायवेवरती एकटं लिफ्ट मागण्यासाठी थांबला आहात? काय अडचण आहे? ताईनं सांगितलं, अहो बघा ना दादा, गेल्या 1 तासापासून मी लिफ्ट मागते आहे, कुणीच मदत करायला तयार नाही. मला महत्त्वाच्या कामासाठी सकाळपर्यंत शहरात पोचायचं आहे आणि माझी कार बंद पडलेली आहे. मला कार चालवण्याचं ज्ञान आहे, पण कार बंद पडल्यानंतर चालू करण्याचं ज्ञान नाही. यावर सखाराम म्हणू लागला, ताई काही काळजी करू नका, तुमच्या भावासारखा मी आहे, काही चिंता करू नका. अहो मी रिक्षा चालक आहे, मीही खेड्यागावचा गरीब आहे, शहरामध्ये जाऊन आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करत असतो. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मलाही या गाडीमधलं चालू करण्याचं ज्ञान नाही, पण तरी सुद्धा मी माझ्या प्रयत्नानं चालू करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सखारामनी तिला समोरचं बोनट उघडायला लावलं. बोनट उघडल्याबरोबर सेल्फ मारल्याबरोबर गाडी चालू होत नव्हती. मग सखारामनी इंजनमध्ये पूर्ण पाहणी केल्यावर त्याच्या हे लक्षात आलं की बॅटरीवरती कार्बन चढलेलं होतं. सखारामनी लगेचच आपल्या रिक्षामधले पाणी घेऊन त्या बॅटरीचे नट काढून सगळं कार्बन साफ करून जशास तसं आपली नट त्या ठिकाणी परत जशास तसं फिट करे आणि सेल्फ मारायला लावलं. लगेचच गाडी स्टार्ट झाली. मुलीला आनंद वाटला, वाह
अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये सखारामने या मुलीची या ठिकाणी मदत केली। मुलीला आनंद झाला, मुलगी खाली उतरली आणि आपल्या पर्समधले 1-2 रुपये काढून मदत म्हणून या सखारामच्या हातामध्ये ठेवू लागली। तुम्ही माझ्यासाठी देव म्हणून धावत आलात हो, आणि मदत म्हणून तुम्हाला 2000 देते आहे। सखारामने सांगितलं, मी तुम्हाला बहीण मानला आहे ना, तर भावाचं आद्य कर्तव्य असतं बहिणीकडून पैसे घेतले नाही पाहिजे, भावानंच उलट बहिणीला दिलं पाहिजे। त्याच्यामुळे मी गरीब आहे, मी तुम्हाला पैसे म्हणून एवढी मदतच केली असं समजा, हीच माझी ओवाळणी समजा आणि हे तुमचे पैसे परत घ्या। हे पैसे मला देण्यापेक्षा जशी मी तुम्हाला मदत केली तशीच तुम्ही पुढच्या एखाद्या व्यक्तीला मदत करा, म्हणजे मी मदत केलेल्याचं फळ, मी मदत केलेल्याचा मोबदला मला प्राप्त होईल। जसं मी तुम्हाला मदत केली ना, तसं तुम्ही एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीची मदत करा, हाच माझा मोबदला असेल। एवढं बोलून सखारामने मुलीला जायला सांगितलं। मुलीनेही आनंद व्यक्त केला, सखारामचं धन्यवाद करून मुलगी पुढच्या प्रवासाला निघाली। रात्रीच्या 1 वाजता या मुलीला भूक लागली। मुलीनं हायवेच्या कडेला असलेल्या एका शुद्ध शाकाहारी हॉटेलवरती गाडी पार्क केली आणि हॉटेलमध्ये प्रवेश केला। चेअरवरती बसलेला असताना तिथं मेनू कार्ड होता। मेनू कार्ड वाचत वाचत तिचं लक्ष तिथं असलेल्या वेटरकडे गेलं। तिथल्या वेटर म्हणजे सगळ्या महिला वेटर होत्या, लेडीज वेटर होत्या, आचारी, वाढप करणाऱ्या आहे की नाही, बनवणाऱ्या वाढणाऱ्या सगळ्या लेडी वेटर होत्या। मग त्या लेडी वेटर पैकी एक लेडी वेटर अशी होती की ती जवळजवळ 6 महिन्याची गर्भवती होती। 6 महिन्याची गर्भवती होती आणि तिच्याकडे या मुलीचं लक्ष गेलं। काय मजबुरी असावी या बाईची, जी पोटामध्ये लेकरू असताना देखील या हॉटेलमध्ये काम करते आहे। गरिबी खूप अवघड असते, गरिबीमध्ये काय काय कष्ट करावे लागतात। जे गरीब आहेत, गरिबीतून आपलं वर्चस्व निर्माण करत आहेत, गरिबीतून आपला संसार फुलवत आहेत ना, त्यांना विचारा गरिबीची किंमत। जे शून्यातून त्या ठिकाणी पुढे वाटचाल करत आहेत। आणि मग त्या मुलीला त्या बाईबद्दल हेवा वाटू लागला आणि त्याच बाईला ऑर्डर देण्यासाठी बोलावून घेतलं जेवणाची। गर्भवती माई माऊली त्या मुलीजवळ आली, जेवणाची ऑर्डर या मुलीनं दिली आणि ती मुलगी जेवण आणण्यासाठी गेलेली आहे। इकडे या मुलीने एक छोटंसं पत्र लिहिलं, लिफाफा तयार केला आणि त्या पॉकेटमध्ये 10,000 घालून आपल्या बाजूला ठेवले। त्या गर्भवती बाईनं या मुलीला पोट भरून जेवण दिलं आणि ज्यावेळेस बिल देण्याची वेळ आली त्यावेळेस बिलाबरोबर या श्रीमंत मुलीनं तो लिफाफा त्या गर्भवती बाईच्या हातात दिला। हे बक्षीस आहे आणि हे बक्षीस मी इथून गेल्यानंतर तू उघडून बघायचं, मी इथं असेपर्यंत उघडून बघायचं नाही। बिल दिलं, ती मुलगी परत त्या ठिकाणी आपल्या प्रवासाला पुढे निघून गेली। मग या गर्भवती बाईनं बिल दिल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो लिफाफा खोलला आणि त्याच्यामध्ये एक पत्र होतं आणि त्याच्यामध्ये मोजून 10,000 रुपये होते। त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की 11:30च्या सुमारात माझी गाडी हायवेवरती बंद पडलेली असताना सखाराम नावाच्या एका व्यक्तीनं माझी गाडी त्या ठिकाणी व्यवस्थित करून दिली आणि म्हणून मदत म्हणून त्या व्यक्तीला मी 2,000 रुपये देत असताना त्या व्यक्तीनं ते 2,000 रुपये घेतले नाहीत, तर त्याच्या बदल्यामध्ये मी समोरच्या एखाद्या व्यक्तीला मदत करावं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला वाटलं तुझी काहीतरी मजबुरी असावी, म्हणूनच पोटामध्ये लेकरू घेऊन तू या हॉटेलमध्ये काम करत आहेस, म्हणून तुम्हाला मी मदत म्हणून हे 10,000 रुपये देत आहेत। हे वाचत असताना त्या गर्भवती बाईच्या डोळ्यात टप 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 अश्रू वाहू लागले, कारण या डिलिव्हरीसाठी सुद्धा पैसे त्यांच्याकडे नव्हते, एवढी गरिबी होती। आणि त्या डिलिव्हरीचे पैसे जमा करण्यासाठीच ही बाई त्या हॉटेलमध्ये काम करत होती, गरिबी होती। तिने आपल्या पतीला ही बातमी आनंदाची द्यावी, आता आपल्या डिलिव्हरीची चिंता मिटली, हे आनंदाची बातमी द्यावं म्हणून धावत घराकडे आले। पती घरामध्ये बसलेला आहे, पतीला घडलेला वृत्तांत सांगितला आणि ते पत्र वाचून दाखवू लागले। अहो पती देवा,
एक मुलगी हॉटेलमध्ये जेवायला आली असताना तिनं जेवण झाल्यानंतर मोबदला बनवून 10,000 रुपये दिले आणि त्या ठिकाणी या लिफाफ्यामध्ये 10,000 रुपये दिले आणि या लिफाफ्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 11:30च्या सुमारास या हायवेवरती या ठिकाणी माझी गाडी बंद पडलेली असताना एका व्यक्तीनं त्या ठिकाणी ती गाडी चालू करून दिली आणि त्या चालू करून दिलेल्या गाडीचा मोबदला म्हणून मी 2,000 देत असताना ते 2,000 न घेता जशी मी तुम्हाला मदत केली तशी तुम्ही पुढे कोणाला तरी मदत करा असं त्या व्यक्तीनं सांगितलं, म्हणून मी तुम्हाला 10,000 रुपये देऊन तुमच्या मजबुरीला त्या ठिकाणी कळवळा येऊन या 10,000 रुपयाची मदत करत आहे. हे ऐकत असताना टप 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 पतीच्या डोळ्यात पाणी आलं. कारण पत्र ऐकत असणारा दुसरा कोणी व्यक्ती नसून त्या पत्नीचा नवरा, म्हणजेच ज्या मुलीला हायवेवरती मदत केलेला सखाराम नावाचाच पती त्या ठिकाणी त्या पत्नीचा पती होता. ते ऐकून त्या सखारामच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. कारण त्याला कळालं मी त्या ठिकाणी चांगलं कार्य केलं म्हणून मला चांगल्या कार्याची पावती म्हणून देवाच्या आशीर्वादाने माझ्याही या पत्नीच्या डिलिव्हरीसाठीची जी काही गरिबी होती, जे काही पैशाची कमतरता होती, ती ईश्वराने भरून काढली. याच्यातून हे सिद्धांत आपल्याला घ्यायचा आहे, आपण जसं कार्य समोर कराल त्याची परतफेड आपल्याला ईश्वर देत असतो. म्हणून नेहमी चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे देव असतो बरं का. जो व्यक्ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो, माझा भगवान शिव परमात्मा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. हे त्रिवार सत्य आहे बरं का. म्हणून ज्यानं जसं कर्म करल तसं त्याची परतफेड त्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून या बिंदुल ब्राह्मणानं वाईट कर्म केल्यामुळं त्याच्या शरीराला कोड फुटले, आजार जडला आणि तो धरणीवरती पडला. यातना झाल्या, दुःख त्या ठिकाणी झालं, काय करावं सुचेना असं झालं. आणि शेवटी दुःखी अंतकरणाने देवाचा धावा करतोय, देवा आयुष्यभर मी दुराचाराने वागलो म्हणून माझ्या वाटेला हे दुःख आलं, पण या लागी तुम्हा सांगतो ही सोय गेली घडी नये परतोनी. वेळ निघून गेल्यानंतर विचार करून काही उपयोग नाही बाबा. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत त्या वेळेचं संधी रूपानं सोनं करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, तेही चांगल्या मार्गावर. आणि त्यामुळं या बिंदुल ब्राह्मणाला रोग जडला आणि त्या रोगाने त्रस्त होऊन बिंदुल ब्राह्मण डोळ्यातून अश्रू गाळू लागला. आता कर्माचं फळ भोगायला हा बिंदुल ब्राह्मण रडू लागला आणि शेवटी कर्माचं फळ भोगावंच लागतं. कारण हा जन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. आज आहे उद्या नाही, नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा. जसा पाण्यावरचा बुडबुडा काही सेकंदात निघून जातो, तसा या देहातून आत्मा काही सेकंदात निघून जाईल, आपल्याला कधी सांगता येणार नाही. गेली घडी नये परतोनी. हा नर जन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे आणि केलेल्या वाईट कर्मामुळे या बिंदुल ब्राह्मणाला रडावं लागलं. ओ कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा. कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा. नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा. 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 हो कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा. कर्माचं फळ तू भोगाया का रे रडतो धडधडा. नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा. नर जन्म हा वेड्या
पाण्याचा बुडबुडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा नाही सांगता येणार घटका कधी पडेल यमाचा फटका कधी पडेल यमाचा फटका कधी पडेल यमाचा फटका नाही संसार केला नेटका कशी होईल जीवाची सुटका कशी होईल जीवाची सुटका कशी होईल जीवाची सुटका नाही सांगता येणार घटका कशी होईल जीवाची सुटका नाही संसार केला नेटका कधी पडेल यमाचा फटका अरे पोटच्या गोळ्याचा कसा नाही तुला दिसला तडपडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा 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 सारे आयुष्य गेले वाया आता शंभूच्या लागला पाया आता शंभूच्या लागला पाया आता शंभूच्या लागला पाया तुला अन्नही नाही खाया अन घर सुद्धा नाही राह्या आणि घर सुद्धा नाही राया घर सुद्धा नाही राया सारे आयुष्य गेले वाया आता शंभूच्या लागला पाया तुला अन्नही नाही खाया अन घर सुद्धा नाही राह्या अरे आई बापाच्या माये वाचून लोळतो गडबडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा 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 कधी कुठून बुडबुडा जाईल तवा जीवनाची माती होईल तवा जीवनाची माती होईल तवा जीवनाची माती होईल जो भोळ्याला शरण येईल सुख सागरात तो नाहील सुख सागरात तो नाहील सुख सागरात तो नाहील कधी कुठून बुडबुडा जाईल तवा जीवनाची माती होईल जो भोळ्याला शरण येईल सुख सागरात तो नाहील अरे सत्य कर्माने गिरवू रे सागर पुण्याचा घडा अरे सत्य कर्माने गिरवू रे सागर पुण्याचा घडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा 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 हो कर्माचं फळ तू भोगाया कारे रडतो दडधडा कर्माचं फळ तू भोगाया कारे रडतो दडधडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा 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 नमः पार्वती पतये शिव हर 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 कर्माचं फळ तू भोगाया कारे रडतो धडधडा
नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा कधी कुठून बुडबुडा जाईल तवा जीवनाची माती होईल जो भोळ्याला शरण येईल सुख सागरात तो नाहील आई बापाच्या माये वाचून लोळतो गडबडा नर जन्म हा वेड्या पाण्याचा बुडबुडा कधी कळालं शेवटी या बिंदुल ब्राह्मणाला हा जन्म पाण्यावरचा बुडबुडा हे शेवटी कळालं आणि केलेल्या वाईट कर्माची पावती म्हणून या बिंदुल ब्राह्मणाची प्राणज्योत मावळली त्याचा शेवट झाला अंत्यविधी झाली अंत्यविधी उरकल्यानंतर संसाराचे दोन चाक असतात एक पती आणि एक पत्नी त्याच्यातला एक चाक निसटला की संसार उघड्यावर पडतो बर का आता या चंचुलेचा पती बिंदुल ब्राह्मण चंचुलेला सोडून गेल्यामुळं चंचुलेचा संसार उघड्यावर पडला पूर्ण गाव दुराचारी आहे या मांडियाळीमध्ये वागायचं कसं बाहेर गेल्यानंतर हेच लोक वाईट नजरेने पाहतात चेष्टा करतात छळ करतात दुराचारानं वागतात बघता बघता या चंचुलेनं आपलं पातिव्रत्य सांभाळलं शिवपूजा कधीच त्या ठिकाणी बंद केली नाही आपल्या कार्यावरती निश्चित त्या ठिकाणी ठाम राहिली पण शेवटी कसं असतं संगतीचा परिणाम माणसावर होतो बरं का माणसाची किंमत आपण कोणाच्या संगतीमध्ये जातो याच्याने ठरत असते बरं का पाणी माहिती आहे सगळ्यांना प्यायचं पाणी पाणी एकच आहे पाण्याचा थेंब चिखलात पडला तर तो पाण्याबरोबर नाहीसा होतो म्हणजे पुन्हा दिसत नाही तोच पाण्याचा थेंब हातावर पडला चमचम चमचम चमकायला लागतो तोच पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो तोच पाणी दुधामध्ये मिसळलं तर दुधाचा भाव पाण्याला येतो पाणी एकच आहे पण ते पाणी कोणाच्या संगतीमध्ये जातं याच्याने ते पाण्याचा भाव कमी जास्त ठरत असतो त्याच पद्धतीनं कुठलाच माणूस जन्माला आल्याबरोबर पिणारा होत नसतो जन्मल्याबरोबर खाणारा नसतो जन्मण्याबरोबर चोर नसतो जन्म घेतल्यानंतर तो कोणाच्या संगतीमध्ये जातो याच्याने माणसाचा चांगला किंवा वाईट भाव ठरत असतो बरं का म्हणून नेहमी लक्षपूर्वक लक्ष करा आपण पिणाऱ्यांच्या संगतीमध्ये गेलो तर आपल्याला पिणारा म्हणून ओळखतात आपण चोराच्या संगतीमध्ये गेलो तर चोर म्हणून ओळखतात साधूच्या संगतीमध्ये गेलात तर साधू म्हणून ओळखतात माणसाची किंमत 1 रुपया करायची का 1 कोटी रुपये करायची आपल्या हातात आहे आपली किंमत शून्य करायची का बहुमूल्य करायची हे आपल्या हातात आहे आपण आपला भाव स्वतः ठरवला पाहिजे सत्य मार्गावर चांगल्या मार्गावर वाटचाल करून आपण आपली किंमत मोठी केली पाहिजे शेवटी ज्या अर्थी पाण्यानं संगत बदलली त्या अर्थी पाण्याचा भाव बदलला तसंच आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत त्याच्याने आपला भाव ठरत असतो म्हणून नेहमी संत म्हणतात संगत करावी सदा दुर्जनाची सावली नसावी कदापि सज्जनाची बरोबर आहे का हसायलात म्हणजे काहीतरी गोंधळ आहे की नाही म्हणजे काहीतरी गोंधळ आहे संगत करावी सदा दुर्जनाची सावली नसावी कदापि सज्जनाची बरोबर आहे का नाही ना संगत करावी सदा सज्जनाची सावली नसावी कदापि दुर्जनाची सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण सुद्धा अगदी सत्य मार्गावर सज्जन व्हायला सुरुवात होतो आहे की नाही सज्जन को सज्जन मिले तो अमृत जैसा योग होता है आणि म्हणून याच सज्जनांच्या संगतीमध्ये वाटचाल आपण केली पाहिजे हे आपल्याला शिव महापुराण कथेनं शिकवलेलं आहे शेवटी चंचुलेनं बरेच वर्ष आपलं पातिव्रत्य सांभाळून ठेवलं शिवभक्ती करत राहिली पण या लोकांचा छळ पाहून या लोकांची नीतिमत्ता पाहून बघता बघता या चंचुलेला त्रास होऊ लागला आणि चंचुलेच्या मनामध्ये विचार आला आपण दुसरा विवाह करावा का केलं नाही बरं का विचार आला चंचुलेच्या मनामध्ये
दुसरा विवाह करावा का हा विचार आला. चंचुलीला वाटलं आपण दुसरा विवाह करण्याचा विचार केला म्हणजे महापाप आहे, पापच आहे बरं का. शिव महापुराण सांगतं दुसरा विवाह करण्याचा विचार करणं सुद्धा व्याभिचार केल्यासारखं आहे, वेश्यागमन केल्यासारखं आहे. ते सुद्धा पापाला कारणीभूत ठरतं, नरक यातना भोगाव्या लागतात असं शिव महापुराण सांगतं. हे चंचुलीला कळालं, कारण चंचुला शिवभक्तीमध्ये होती, तिला शिवकथेचं ज्ञान होतं. तिला लगेच कळालं की आपण जो विचार केलेला आहे कोणता, हे महापाप आहे. हे चंचुलीला कळाल्याबरोबर पश्चाताप हेच प्रायश्चित असतं बरं का. चूक कळाल्याबरोबर सुधारणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. चंचुलीनं विचार केला आपण केलेली चूक या ठिकाणी आपल्याला भरून काढायची आहे, आपण केलेलं पाप आपल्याला जाळायचं आहे. म्हणून चंचुलीनं विचार केला एका तीर्थक्षेत्राला जायचं आणि तिथं गंगेमध्ये स्नान करून ओल्या पडद्यानं भगवंताचं दर्शन घेऊन आपण केलेल्या पापाला त्या ठिकाणी जाळायचं, भगवंताजवळ धावा करायचा, भगवंताची भेट घ्यायची आणि आपण केलेल्या पापातून मुक्त व्हायचं असा निश्चय झाला. आपुल्या मनाचा निश्चय हा झाला, परतोनी आला ऐसा नाही. त्या चंचुलेच्या मनाचा निश्चय झाला आणि चंचुला गोकर्ण महाबळेश्वराच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आली. थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर वेगळं आणि गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्र वेगळं. गोकर्ण महाबळेश्वर म्हणजे रावणाने आत्मलिंग ठेवलेलं ठिकाण, ज्या शिवलिंगाला गायीचं कान दिलेलं आहे, त्या गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी चंचुला आली आणि गंगेमध्ये स्नान करू लागली ओल्या पडद्यानं मंदिरात जाण्यासाठी. इथं किती जण काशीला गेलेले आहेत हातवरी करून सांगा. किती जण पंढरपूरला गेलेले आहेत हातवरी करा. किती जण मन्मथ स्वामीला गेलेले आहेत कपिलधारला हातवरी करा. बर, मन्मथ स्वामी मध्ये पंचकुंड आहे, पंढरपुरामध्ये चंद्रभागा आहे, आळंदीमध्ये इंद्रायणी आहे, बरोबर आहे ना. आळंदीमध्ये चंद्रभागा आहे का? लक्षपूर्वक लक्ष असावं. सावध झालो, सावध झालो, सावध असणं गरजेचं आहे, हे की नाही. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चंद्रभागा आहे आणि आळंदीच्या पवित्र तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी इंद्रायणी आहे, है की नाही. पहिलंही हेच म्हणलं होतं ना, काय म्हणलं होतं मग? आळंदीमध्ये चंद्रभागा म्हटलं का? बर, आळंदीमध्ये इंद्रायणी आहे आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागा आहे. तर त्या चंद्रभागेच्या ठिकाणी, त्या इंद्रायणीच्या ठिकाणी, त्या पवित्र पंचकुंडाच्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान कशासाठी करायचं हो? कशासाठी करायचं? काय जळावं म्हणून? पाप जळावं म्हणून, बरोबर आहे. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळतं असं तुमचं मत आहे, पण गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळत नसतं माय. तुम्ही ज्यावेळेस गंगेत डुबकी घेता की नाही, तुमचं सगळं पाप वरती तरंगतं आणि बाहेर आल्यानंतर जशास तसं अंगाला चिकटतं. घ्या पुन्हा तुमचं तुम्हालाच. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळत नसतं, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळतं. दोन्हीही महाराज तुम्हीच सांगताय, उत्तर देऊन जातो. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळतं कोणाचं? ज्यांनी जीवनामध्ये कळत ना कळत केलेले पाप कर्म आहेत, तेच पाप कर्म गंगा नदी धुवून काढते. अन्यथा जाणीवपूर्वक केलेले पाप कर्म हे गंगा नदी धुवून काढत नाही. ते पाप कर्म भोगल्याशिवाय जळत नसतात, ते पाप कर्म भोगच भोगायला लावतात. म्हणून हे चंचुला अगदी निस्वार्थ अंतकरणाने शिवभक्ती अंतकरणामध्ये घेऊन या गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी आलेले आहे आणि तिथे त्या गंगेमध्ये स्नान केलं आणि ओल्या पडद्यानं त्या यात्रेमध्ये फिरत 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 मंदिराकडे जाऊ लागली. त्याच गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी एक महान तपस्वी महाराज शिवकथा सांगू लागलेली होती. शिवकथेमध्ये विषय सुरू होता, ज्या स्त्रिया आपला पती मेल्यानंतर दुसरा विवाह करण्याचा विचार करतात, परपुरुषाबरोबर संबंध ठेवण्याचा विचार करतात, त्या स्त्रियांना व्याभिचार केलेल्याचं पाप लागतं, वेश्यागमन केलेल्याचं पाप लागतं आणि त्या पापाची शिक्षा म्हणून त्या स्त्रियांना नरक यातनेमध्ये उखळत्या तेलामध्ये टाकलं
विस्तवाच्या अग्नीची डाग दिले जात, पिशाच योनीमध्ये हाडाचा सापळा करून भल्या मोठ्या यातना दिल्या जातात। हे चंचुलेनं माईकच्या माध्यमातून ऐकलं। ऐकल्याबरोबर चंचुला घाबरली। आता मात्र तिला काही सूचना असं झालं, थरथर थरथर कापू लागली, कारण तिने हे पाप केलेलं होतं। आवाजाच्या दिशेनं कथेच्या ठिकाणी पोहोचली। आवाजाच्या दिशेनं कथेच्या ठिकाणी पोहोचली। कथा झाल्यानंतर सर्वांनी महाराजांचं दर्शन घेतलं। चंचुलेनंही महाराजांना साष्टांग नमस्कार घातला। महाराज, माझ्याकडून हे पाप झालेलं आहे, जे आज तुम्ही कथेमध्ये विषय ठेवला होतात ना, ज्या स्त्रिया आपला पती मेल्यानंतर दुसरा विवाह करण्याचा विचार करतात त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात, तो दुसरा विवाह करण्याचा विचार मी केलेला आहे, माझ्याकडून ते पाप झालेलं आहे। महाराज, हे पाप जाळण्यासाठी, या पापातून माझी मुक्तता होण्यासाठी उपाय सांगा। मला या नरक यातना नको आहेत, कारण मी भगवान शिवाची दासी आहे। माझ्याकडून कळत ना कळत हे पाप झालेलं आहे, विचारपूर्वक मी हे पाप केलं नाही, आणि म्हणून या पापातून मुक्त होण्याचा विचार सांगा। महाराज चंचुलेला सांगू लागलेले आहेत, चंचुला, तू खूप भाग्यवान आहेस, कारण तुला तुझी चूक कळाली। चूक कळावी बरं का, माझंच खरं म्हणून वाटचाल करायचं नाही, चूक कळाल्याबरोबर चूक सुधारायची। पश्चाताप हेच प्रायश्चित आहे, असं महाराजांनी चंचुलेला सांगितलं। आणि महाराज त्या ठिकाणी चंचुलेला उपाय देऊ लागले। चंचुला, तुला या महान पापातून मुक्तता करण्यासाठी, हे पाप जाळण्यासाठी, शिवपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी पाप जाळणारं पवित्र ग्रंथ म्हणजे शिवमहापुराण ग्रंथ आहे। त्या ग्रंथाचं तुला 7 दिवस श्रवण करावं लागेल, आणि त्या श्रवणाने तू केलेले पाप कर्म जळून जातील, भगवान शिव परमात्म्याची भेट होईल, आणि तू शिवपदाची अधिकारी होशील। पण त्यासाठी शिवमहापुराण कथा सांगणारा वक्ता हा योग्य असावा। जीवनामध्ये योग्य गुरुची, योग्य वक्त्याची भेट होणं गरजेचं आहे। गुरु करावा बळकट म्हणतात, गुरु बळकट असेल तर शिष्यामध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही। तसं वक्ता परिपूर्ण अंगाने असेल तर श्रोत्यामध्ये परिवर्तन होईल, आणि श्रोत्यांच्या जीवनाचा उद्धार होईल। त्या ठिकाणी ते महान तपस्वी महाराज चंचुलेला सांगू लागलेले आहेत, शिवमहापुराण कथा सांगणारा वक्ता 35 विषयाने युक्त असावा लागतो, 35 विषयाने परिपूर्ण असावा लागतो। संत मन्मथ माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, संत शिवदास महाराज, संत लक्ष्मण महाराज, संत लिंगेश्वर महाराज, संत जीवन प्रभू, संत बसवलिंग महाराज, संत महादेव प्रभू, संत बसवलिंग महाराज हे 35 विषयांनी परिपूर्ण होते, म्हणून जगामध्ये त्यांची कीर्ती लौकिक झाली। त्या 35 विषयाचं ज्ञान वक्त्याच्या अंगामध्ये असणं गरजेचं आहे, वक्त्याच्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे, आणि ते 35 विषय ते महाराज चंचुलेला सांगू लागलेले आहेत। आपल्या संप्रदायाप्रमाणे आपल्या 35 विषयाचं ज्ञान आपण श्रवण करूया। नंबर 1 वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, तत्वज्ञान 7, संस्कृत 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, परम रहस्य 16, गाथा 17, शिवपाठ 18, काकडा 19, सिद्धांत शिखामणी दासबोध 20, विचार सागर 21, वृत्ती प्रभाकर 22, लिंग पुराण 23, संत चरित्र 24, शिवलीलामृत 25, शिव महापुराण 26, रुद्रपठण 27, शिवनामावली 28, शिवसहस्त्रनाम 29, पंचदश 30, पंचीकरण 31, सार्थ अनुभवामृत 32, गायन 33, भारूड 34 आणि पाऊल्या 35। या 35 विषयाचं ज्ञान ज्या वक्त्यामध्ये आहे दॅट इज द परफेक्ट कथाकार, दॅट इज द परफेक्ट वक्ता कीर्तनकार म्हणायला काही हरकत नाही, असं मी नाही सांगत, शिव महापुराण सांगताय। या 35 विषयांनी आमचे संत परिपूर्ण होते, म्हणून जगामध्ये त्यांची कीर्ती गाजली।
ठीक आहे, या 35 विषयापैकी थोडं थोडं तरी ज्ञान वक्त्यामध्ये असावं, जेणेकरून तो वक्ता आपल्या आचरणाच्या माध्यमातून श्रोत्यामध्ये परिवर्तन करेल, धर्माचा अभ्यास देऊन या जगताचं हित साधेल असा वक्ता या शिवकथा सांगणारा असावा। आणि त्या माध्यमातून या शिवकथा श्रवण करून तुझं पाप जळून जाईल असा विद्वान महाराज तुला कथा सांगण्यासाठी प्राप्त व्हावा लागेल। चंचुला म्हणाली, महाराज, या धावपळीच्या युगामध्ये, या धावपळीच्या जगामध्ये असा महान तपस्वी संत महात्मा मला भेटणार नाही। तुम्हीच माझ्यासाठी महान तपस्वी संत, तुम्हीच माझ्यासाठी महान तपस्वी महाराज। मी तुम्हाला नम्रपूर्वक शरण आलेली आहे। नम्र झाला सर्वाभूती, भासे शिवाची विभूती। हे की नाही, नम्र झाल्यानंतर न होणारे कामं होतात बरं का। प्रशांत अप्पाच ना तुमचं नाव, तुम्हाला तुमच्या मित्राकडून 1 लाख रुपये उसने घ्यायचे, कसं व्हावं लागतं? नम्र। अरे बाबा मित्रा, दे 1 लाख रुपये उसने, एवढं सोयाबीनचं खळं झालं की नाही, जशा तसं तुझे पैसे देऊन टाकतो। द्यावंच लागते, दिलंच पाहिजे असं म्हणल्यानंतर जमेल का? नाही, नम्र व्हावं लागतं। 1 लाख नाही तर का होईना 50 तरी निघतील, आहे की नाही, 10-20 तरी देईल मदत म्हणून। मग काही गोष्टी नम्रपूर्वक प्राप्त करणं गरजेचं आहे। बघा, या 2 हात जोडल्याची किंमत किती आहे बघा। या 2 हातांनी एक व्यक्ती 20-25 जणाला मारू शकतो का? प्रशांत पण नाही, 20-25 जण त्याला एकट्याला बदाडून काढतील। पण हे 2 हात जोडले की नाही, लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करण्याची ताकद या 2 हात जोडण्यामध्ये आहे, 2 हात जोडण्यामध्ये। म्हणून नम्रपूर्वक जर आपण भगवंताला शरण गेलो, नम्रपूर्वक गुरुला शरण गेलो, तर गुरु भगवंत आपल्यावरती कृपा दृष्टी करतात। पण कलियुगामध्ये लोक नम्र व्हायचं सोडून दिले, नम्री जास्त झाले, नम्री जास्त झाली, आहे की नाही। कुठेही आपलाच नंबर लावा म्हणतात, आहे की नाही, कुठेही आपलाच नंबर लावा म्हणतात। त्यामुळे आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती झाली नाही। आणि मग चंचुला नम्रपूर्वक महाराजांना शरण गेली। महाराजांनी तिची विनंती मान्य केली आणि महाराजांनी कथा सांगायला सुरुवात केली। पहिल्या दिवसाची कथा त्या ठिकाणी सुरुवात करत असताना सुंदर आसन मांडण्यात आला, ग्रंथ मांडण्यात आला। शिव महापुराण ग्रंथाची चंचुलेच्या हातानं पूजा झाली आणि बिल्वपत्र वाहून चंचुला नम्रपूर्वक या शिव महापुराण कथेचं श्रवण करू लागली। पंचाक्षरी महामंत्राचा जप सुरू झालेला आहे। ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, बोलो बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। चंचुला पहिल्या दिवसाची कथा श्रवण करत असताना या चंचुलेनं भगवान शिव परमात्म्याच्या पंचाक्षरी महामंत्राचा जप केलेला आहे आणि पहिल्या दिवसाची आरती संपन्न झाली। दुसरा दिवस उजाडला। दुसऱ्याही दिवशी चंचुलेनं भगवान शिव परमात्म्याच्या या ग्रंथ ठिकाणी, या कथा ठिकाणी या चंचुलेनं स्वच्छता केलेली आहे, झाडून काढलेलं आहे, सडा सावरण केलेला आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि शुद्ध भाव अंतकरण घेऊन या कथा श्रवण करत आहेत। म्हणतात ना, गुरुरायाचे अंगण मी झाडीन, लाज जनाची काय, शरण गुरुला जाय म्हणा तू, शरण गुरुला जाय। सांडोणी आळस लाज अभिमान, करावे भजन प्रेमानंदी म्हणतात। या चंचुलेनं कसलीही लाज न बाळगता कथेच्या ठिकाणी सर्व सेवा, जेवढ्या सेवा तिला करता येतील त्या सेवा दुसऱ्या दिवशी केलेल्या आहेत। आरती झाली, तिसरा दिवस उजाडला आणि तिसऱ्या दिवशी 3 पत्री बेल माझ्या महादेवाच्या ग्रंथावर अर्पण केला
आणि पाप जाळण्यासाठी महादेवाची भेट घेण्यासाठी महादेवाला येण्याची विनंती करू लागली। महादेवाला प्रिय असलेलं काय आहे? 3 पत्री बेल। 3 जन्माचं पाप नाहीसं होतं आणि माझ्या महादेवाला आवडतं काय हो? शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे 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 पान गळ्यात शोभती रुद्राक्ष माळ गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा हो डोक्यावरी चांदोबा छान देवाच्या डोक्यावरी चांदोबा छान 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 आवडते बेलाचे पान पण आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान शंकराच्या मांडीवरी गिरिजा गणपती शंकराच्या मांडीवरी गिरिजा गणपती पायात नूपुर छान देवाच्या पायात नूपुर छान 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 आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान नमः पार्वतीपते शिव हर हर चंचुलेनं भगवान शिव परमात्म्याच्या या 3ऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये 3 पत्री बेलाचं पान वाहिलं आणि महादेवाला शरण गेली। महादेवा तुम्ही या जगाची आई आहात, अनाथांचे नाथ आहात, दिनांचे कैवारी आहात, माय बाप तुम्ही आहात, आम्ही लेकरं तुम्हाला शरण आलेलो आहोत, तुम्ही आम्हाला तात्काळ दर्शन द्यावं आणि या केलेल्या कळत नाकळत केलेल्या पापाला जाळून तुमच्या चरणाची सेवा मला द्यावी याचसाठी केला होता अट्टहास। बघता बघता 4था दिवस उजाडला, पूजा सुरू आहे, कथा सुरू आहे। बघता बघता 7व्या दिवसापर्यंत ही कथा या चंचुलेनं काया वाचा मनाने निरआहार राहून फळ आहार ग्रहण करून उपवास करून या कथेचं श्रवण केलं आणि 7व्या दिवशी या चंचुलेनं महादेवाला येण्याची विनंती केली। महादेवा मी तुमची कथा गात आहे हो आणि तुम्ही मला तात्काळ या ठिकाणी येऊन दर्शन दिलं पाहिजे। कथा मी गाते तुझी आज माझ्या मुखाने येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो
येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हे भोले हे संगमेश्वर महादेव शिवकथेचा महिमा ऐकून कानी धन्य झाले मी धन्य झाले मी भक्ती भावाने प्रेमळ मनाने गाते तुझे गुण मी गाते तुझे गुण मी पार्वतीच्या वरा एक वेळा जा भेटूनी येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी रे येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो जय भोले हे भोलेनाथ हरपली तहान भूक रे माझी गाण तुझ गाऊनी गाण तुझ गाऊनी तल्लीन झाले भक्तीत तुझ्या तन मन मी अर्पुनी तन मन मी अर्पुनी जवळ करना तू महादेवा माया देवोनी येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी हो येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी देवोनी नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेवाला
येण्याची विनंती केली। 7व्या दिवसाची शिव महापुराण कथा श्रवण झाल्यानंतर अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्म्याने या चंचुलेची हाक ऐकली आणि कैलास पर्वतामधून गोकर्ण स्थळी भगवान शिव परमात्मा चंचुलेच्या समोर प्रकट झालेले आहेत। भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वन नीळ, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी। देव भक्ताचं काम करतो बर का। हो निया वेडा सांगता सांगता करी न सांगता काज त्याची। हो निया वेडा सांगता भोवता, त्याला सांगायची गरज नाही माझ्या भोवती फिर। देव भोवती फिरतो तुमच्या, न सांगता तुमचं प्रत्येक काम त्या ठिकाणी करतो। पण तशा प्रकारचा भक्ताचा भाव असणं गरजेचं आहे। आपुल्या मनाचा निश्चय हा झाला, परतोनी आला ऐसा नाही, असा भाव चंचुलेचा अंतकरणामध्ये होता। प्राण गेला तरी जावो, परी न सोडी निष्ठा भाव। प्राण गेला तरी चालेल, पण महादेवाची भेट होईपर्यंत आम्ही आमच्या घरला जाणार नाही। संगमेश्वर महादेव येईपर्यंत कथा ऐकणारे घरला जाणार नाही। किती जणांचा भाव होईल? हजारो हजारो वर्ष वाट पाहिली ऋषी मुनींनी। सती मातेनं महादेव पती म्हणून मिळावा 12,000 वर्ष तपश्चर्या केली। तुम्ही किती दिवस कराल? काय महाराज, अहो 2 तासाची कथा झाल्याबरोबर उजवा गुडगा वरी डावा गुडगा खाली, डावा गुडगा वरी उजवा गुडगा खाली। काही जणांचे दोन्ही गुडघे सोबत त्याच्यात मुंडकं टाकले आणि तुम्ही म्हणता वर्षाचं? नाही महाराज, एवढी भक्ती आपल्याच्यानं होणार नाही गडे असं म्हणाल ना, मग देव ही लवकर प्राप्त होत नाही। देव भक्ताचा भाव पाहतो आणि त्याच अनुषंगानं चंचुलेचा शुद्ध भाव पाहून महादेवाची भेट झाली। त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी, गजचर्मधारी, व्याघ्रांबरधारी, नागधारी, जटाधारी, गंगाधारी, चंद्रकोरधारी देवादिदेव शंभो महादेवानी चंचुलेला दर्शन दिलं। आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी सुरू आहे, पक्ष्यांची किलबिलाट सुरू आहे। या वातावरणामध्ये चंचुलेनं डोळे उघडून पाहिलं, ब्रह्मांड नायक आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेले आहेत। चंचुलेनं साष्टांग नमस्कार घालून दर्शन घेतलं आणि महादेवांची स्तुती करू लागली। महादेवांनी विचारलं, चंचुला तू नेमकं कोणत्या कारणास्तव हे तप केलेलं आहे? कोणतं वरदान तुला हवं आहे? महादेवाचं काम काय आहे? वरदान द्यायचं, एवढंच काम देवाकडे। फक्त ज्यानं वरदान मागितलं त्याला वरदान देत राहायचं, एवढा माझा देव भोळा आहे। स्वतःसाठी काही नाही मागितलं, स्वतःला काहीही मागितलं। बघा इतर देवांना बरंच काही लागतं, नैवेद्य, वस्त्र, अलंकार, नाणी, पण महादेवाला काही लागलंय नाही। महादेव भोळा आहे, त्याचे भक्तही भोळे। भोळा भाव देवा मला पाव, त्याला काहीच लागत नाही। इतर देवांना रेशमी वस्त्र लागतं, सोनं नाणं बरंच काही लागतं, पण आमच्या महादेवाला काही नाही लागत। फक्त शुद्ध अंतकरणाचा भाव लागतो आणि ज्याचा भाव शुद्ध आहे देव त्याच्या जवळ आहे। आणि असाच भाव ठेवून या चंचुलेनं महादेवाला प्रसन्न करून घेतलं। महादेवांनी वरदान मागायला सांगितल्यावर चंचुलेनं सांगितलं, महादेवा माझ्या पतीनं जीवनामध्ये पाप कर्म केलेले आहेत, म्हणून माझ्या पतीला शरीराला कोड फुटले आणि माझ्या पतीचा अंत झाला। तदनंतर मी माझं पातिव्रत्य सांभाळून शिवपूजा सांभाळून करत राहिले, पण माझ्या मनामध्ये एक विचार आला महादेवा की मी दुसरा विवाह करावा। आणि ते विचार म्हणजे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेल्या पद्धतीनं व्याभिचार आहे, वेशागमन आहे। आणि त्या पापाला जाळण्यासाठी मी तुम्हाला शरण आलेले आहे। ते पाप जाळून मला या जीवनामध्ये तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी कैलास पर्वतावर तुम्ही द्यावी, याचसाठी केला होता अट्टहास। एवढंच वरदान द्या। महादेवानी तथास्तु वरदान दिलं आणि तिनं केलेलं पाप कर्म, तिनं केलेला व्याभिचार रूपी विचार महादेवाच्या आशीर्वादानं जळून गेला आणि महादेवाने या चंचुलेला घेऊन चंचुला महादेवाची पार्वतीची सेवा करत दासी होऊन या कैलास पर्वतामध्ये शिवपदाची प्राप्ती करून घेऊन, अगदी सुखाची प्राप्ती करून घेऊन
या कैलासामध्ये वास्तव्य करू लागली। अशा भगवान शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा फायदा आहे बरं का। शिव महापुराण कथा श्रवण करणं म्हणजे कितीही दुराचारी कितीही पापी असू द्या, एका शिव महापुराण कथा श्रवणाने त्या पापी दुराचार्याचा सुद्धा उद्धार करणारा माझा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे। या पापी दुराचारी बिंदुल ब्राह्मणा चंचुल यांच्या दाम्पत्याचा उद्धार करून त्यांच्या कुळांचा उद्धार करून कैलासाची प्राप्ती करून देणारा महादेव आहे। नक्कीच आपल्याही जीवनामध्ये या भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने आपल्याही जीवनातील कळत ना कळत झालेले पापकर्म जुळून जातील आणि शेवटी शिवपदाची प्राप्ती होईल। त्यासाठी राहिलेले 4 दिवस आपण वेळातून वेळ काढून या शिव महापुराण कथा श्रवणासाठी आपण या ठिकाणी यावं। उद्याला 3ऱ्या दिवसीय कथेमध्ये आपण शिवभक्त कणाप्पा नावाचा शिवभक्त, त्या शिवभक्ताचा उद्धार महादेवाने कशा प्रकारे केला, भाव कसा असावा। फक्त या वीरशैव लिंगायत धर्मामध्येच जन्माला आलेल्या भक्ताला महादेव भेट देतो का, सर्वांना भेट देतो, आपल्याला उद्या ऐकायचं आहे। महादेव फक्त लिंगायत वाण्यांनाच भेट देत नाही असा गैरसमज बाजूला काढून टाका। तर जो भक्त अनन्य भावनेने शरण येतो त्या भक्ताला दर्शन देणारा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे। हा कणाप्पा म्हणजे शिकारी समुदायामध्ये जन्म घेणार आहे, भिल्ल कुळामध्ये जन्म घेणार आहे, प्राण्यांची हत्या करणारा दुराचारी कणाप्पा आहे। त्या सुद्धा कणाप्पाचा उद्धार महादेव कशा प्रकारे करतील उद्याच्या कथेमध्ये श्रवण करूया। आजच्या 2ऱ्या दिवशीय कथेमध्ये आपण या पापी दुराचारी विचाराचा शिव महापुराण कथेने कशा प्रकारे नायनाट झाला, कशा प्रकारे या चंचुलेचा उद्धार या शिव महापुराण कथा श्रवणाने झाला, या कथा आपण श्रवण केलेल्या आहेत। याच ठिकाणी या शिव महापुराण कथेला विराम करत असताना झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा गुरु माऊली जन्मदाते आईवडील व भगवान संगमेश्वर महादेव तथा माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण मन्मथप्पा स्वामी महाराज तथा माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण सौभाग्यवती सुनंदाताई महाराज वालवडकर या दोन्ही दाम्पत्यासह आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मे रूपी भगवंताच्या दिव्यचरणी आजच्या 2ऱ्या दिवसाची शिव महापुराण कथा याच ठिकाणी समर्पित करत आहोत। ओम शांती 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 हे माझी वाक् पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी हर नम परापते शिव हर हर महादेव। आरतीचे यजमान शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करू संगमेश्वरा देवाधि देव महादेवा आरती करू संगमेश्वरा देवाधि देव महादेवा ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करू संगमेश्वरा देवाधि देव महादेवा हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा
आरती करू संगमेश्वरा देवादिदेव महादेवा हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादिदेव महादेवा आरती करू संगमेश्वरा देवादिदेव महादेवा जय हो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम कुजगेद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि गुणातीत कांतं परब्रह्म शांतं श्रीविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमेशं जराजल्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानस्यनं तेहनाकं महिमान् सचन्त्यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की जय।